कोल्हापुरातील पोलीस परेड मैदानावर ग्रामीण डाकसेवक संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. ग्रामीण भागातील भारतीय टपाल सेवेचा कणा असलेल्या ग्रामीण डाकसेवकांच्या समर्पित सेवेचा सन्मान करणं आणि ग्रामीण भारतात टपाल, बँकिंग आणि विमा सेवा पोहोचवण्यातील त्यांच्या भूमिकेची दखल घेणं हा या संमेलनाचा मुख्य उद्देश होता. गोवा आणि पुणे विभागातून आलेले सुमारे 6,000 ग्रामीण डाकसेवक या संमेलनाला उपस्थित होते. यावेळी मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते. त्यांनी डाक विभाग डिजिटल इंडियाचा महत्त्वाचा आधारस्तंभ बनलाय असं सांगत डाक सेवकांचा सन्मान, ओळख आणि आत्मविश्वास हीच देशाची खरी ओळख आहे. पार्सल सेवा, बँकिंग, पासपोर्ट सेवा, थेट लाभ हस्तांतरण यासारख्या सुविधा आज गावोगावी पोहोचत असून ग्रामीण डाक सेवकांचं योगदान अत्यंत मोलाचं असल्याचं नमूद केलं. खासदार शाहू महाराज छत्रपतींनी ग्रामीण डाकसेवक हे ग्रामीण आणि शहरी भागांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असून त्यांचं काम केवळ पत्र वितरणापुरतं मर्यादित राहिलं नसून आज विविध जनसेवा, आर्थिक आणि प्रशासकीय सेवा ते प्रभावीपणे बजावतायत असं खासदार शाहू महाराज यांनी सांगितलं. कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामीण डाक सेवकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डाक सेवा महासंचालक जितेंद्र गुप्ता, महाराष्ट्र सर्कलचे मुख्य पोस्टमास्टर जनरल अमिताभ सिंह, पोस्टल सर्व्हिसेस बोर्डचे सदस्य सुर्वेदू कुमार स्वैन, अभिजित बनसोडे, रमेश पाटील यांच्यासह अन्य अधिकारी तसंच गोवा आणि पुणे क्षेत्रातील सुमारे 6,000 ग्रामीण डाकसेवक उपस्थित होते.